गुरुपौर्णिमेनिमित्त दरवेळी आम्ही श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये जातो दर्शन घेण्यासाठी श्री स्वामी समर्थांचं, म्हणून इथे आलो होतो. पण आरतीला बराच वेळ लागणार होता, त्याच्यामुळे दर्शन घेतलं आणि मग दत्त मंदिरामध्ये आलो. इथं आरती सुरू होणार होती म्हणून आरतीसाठी थांबलो. आरती झाली आणि मग घरी आलो. दुसऱ्या दिवशी मला थोडंसं किचन आवरायचं होतं म्हणून मग ते सगळं काढलेलं होतं पसारा. आता लवकरच डिलिव्हरीची डेट जवळ येते, त्याच्यामुळे मला आता किराणा वगैरे भरून ठेवायचा होता. त्याच्यामुळे इथलं सगळं थोडंफार आवरायचं होतं. डबे वगैरे जे रिकामे झाले होते ते सगळे धुवून बाहेर ठेवले होते. थोडेसे प्लास्टिकचे होते आणि थोडेसे स्टीलचे डबे होते. सकाळीच धुवून ठेवले होते. मग ते वाळल्यानंतर मंथन इथे मला आणून देत होता. हे सगळं आवरायचं होतं. मग थोडंफार आवरून घेतलं आणि मग कंटाळा आला म्हणून बाकीचं काम थोडंसं तसंच ठेवून दिलं. जेवढं आवरता येईल तेवढं आवरलं. दुसऱ्या दिवशी मंथनला घेऊन मी ड्रॉइंग कॉम्पिटिशन होती म्हणून तिकडे गेले होते शाळेजवळ. जवळजवळ 1 तास मुलांसाठी दिला होता. नंबराचं काही नसतं बरं का मुलांचं, पण मुलांना अशा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतल्यानंतर मुलांनाही छान वाटतं आणि मग त्यांना प्रोत्साहन मिळतं. ड्रॉइंग कॉम्पिटिशनच्या दिवशीच फ्रेंडशिप डे असल्यामुळे इथे मंथनला मला फ्रेंडशिप घ्यायची होती, त्याला त्याच्या मित्रांना घ्यायचे होते. त्याने मग आम्हाला सगळ्यांनाच घेतले. लहानपणी जेव्हा फ्रेंडशिप डे असायचा तेव्हा संपूर्ण हात असा आपला भरून जायचा फ्रेंडशिप डेच्या दिवशी. फ्रेंडशिप बँड तेव्हा जे मिळेल ते आपण घेत असायचो. आणि मग घरी आल्यानंतर मंथनने मला फ्रेंडशिप बँड बांधले आणि मग आमच्या शेजारच्या काकूंना, परत बाबांना आणि आजीला, असे सगळ्यांना त्याने फ्रेंडशिप बँड जे होते ते घातले. आणि मग खूप छान वाटत होतं त्या दिवशी, फ्रेंडशिप डेच्या दिवशी. आणि नंतर मग किचन जे काय राहिलं होतं साफसफाई करायची ते सगळं असं छानपैकी आवरून घेतलं. कसा वाटला हा छोटासा मिनी व्लॉग नक्की सांगा. आणि अशा प्रकारे किचन छान सेट केले. थोडे दिवस असं राहतं पण ठीक आहे. बाय बाय.